माझं नाव प्रभाकर तुकाराम भालेकर. मी सेवानिवृत्त डिफेन्स कर्मचारी आहे आणि माझी इंदोरी येथे शेती आहे. मी इंदोरीचा आहे. आपल्या इंदोरीमध्ये तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट म्हणून एक संस्था आहे. ह्या संस्थेमध्ये तोलानी एज्युकेशन फाउंडेशन कंपनीच्या मार्फत ही संस्था चालवली जाते आणि ह्या कंपनीचा जो ग्रामपंचायत टॅक्स येतो तो टॅक्स कमी प्रमाणात येतो. त्या संदर्भामध्ये माझं 2014 पासून ग्रामपंचायतीमध्ये पत्रव्यवहार चालू आहे. मग 2023ला मी सर्व पुराव्यासहित माननीय BDO साहेबांना भेटून किंवा असा एक ग्रामपंचायतीचा टॅक्स मिळाला पाहिजे, तो मिळत नाही, आपण योग्य ती कारवाई करावी. मग त्यांनी समिती नेमली. त्या समितीने प्रत्यक्ष जाऊन तोलानी एज्युकेशन फाउंडेशनच्या इमारती वगैरे सगळे पाहिल्या. त्यांच्या लक्षात आलं की ही कंपनी आहे आणि कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या कंपनीने ग्रामपंचायत टॅक्स भरला पाहिजे, तो भरत नाही आहे. मग त्यांनी अहवाल BDO साहेबांना पाठवला. BDO साहेबांनी ग्रामपंचायतीत पाठवला की बाबा योग्य ती चौकशी करून त्याचा तात्काळ अहवाल द्यावा. आता जवळजवळ 36 लाख स्क्वेअर फूट बांधकाम आहे. 18 लाख स्क्वेअर फूट PMRD त्यांनी मंजूर करून घेतलेलं आहे आणि बरंचसं काम इलिगल आहे. माझा लीगल हा माझा विषय नाही आहे. लीगल आणि इलिगल जे काही बांधकाम असेल त्यांनी गावच्या विकासासाठी त्यांनी टॅक्स भरणं कायद्याने बंधनकारक आहे. आतापर्यंत मी पत्रव्यवहार केला. 2023चं पत्र आहे, 24चं पत्र आहे, आदेश आहे. पण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना मी अनेक वेळा भेटलेलो पण आहे. त्यांना मी विनंती केली पण ते करत नाही, म्हणत पण नाही आणि करत पण नाही. तर माझी विनंती आहे, गावचा विकास होण्यासाठी या पैशाचा उपयोग आपल्या गावामध्ये जे रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. गावामध्ये स्ट्रीट लाईट सोलरवर होऊ शकतील. त्याचबरोबर पिण्याचं पाणी चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येईल. ड्रेनेजची लाईन जी आहे आपली इंद्रायणीला जाऊन पवित्र अशा नदीला जाऊन मिळते, ते ड्रेनेजचं नदीला न मिळता त्याचं फिल्ट्रेशन प्लॅन्ट कसं करता येईल, स्मशानभूमी इलेक्ट्रिकमध्ये कशी करता येईल, गावचा तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या मार्फत ITIचं जर आपण ओपन केलं तर ITIच्या माध्यमातून टेक्निकल मुलांना शिक्षण देता येईल. आजूबाजूला आपल्या तिन्ही बाजूला इंडस्ट्री एरिया आहे, त्या कंपन्यांना आवश्यक असणारे टेक्निशियन आपण ITIच्या माध्यमातून त्यांना देऊ शकू. गावचा विकास होईल. ह्या गावामधून 12 ज्योतिर्लिंगला जाणारा रस्ता आहे. गावाच्या बाजूला 4 रेल्वे स्टेशन आहेत, तळेगाव, बेगडेवाडी, गोरावाडी, देवरोड. नॅशनल हायवे जातोय. श्री क्षेत्र भंडारा डोंगर आहे, श्री क्षेत्र देऊगाव आहे, प्रसिद्ध असं प्राचीन इंद्रेश्वराचं मंदिर आहे, प्रसिद्ध असा कर्जाई मातेचं मंदिर आहे. शिवकालीन ऐतिहासिक गावाला पार्श्वभूमी आहे आणि नुकताच गावातून नॅशनल हायवे 548D जातोय, रिंग रोड जातोय, भंडारा डोंगराचा विकास होत आहे. आणि हा सगळा विकास होत असताना ग्रामपंचायतीला पैसा कमी पडू नये, कारण ग्रामपंचायतीमध्ये अशी अवस्था होती की MSEBचं बिल भरायला पैसे नव्हते. मग ग्रामपंचायतीला माझे आव्हान आहे की हे जे पैसे आपल्या हक्काचे आहेत, गावाच्या विकासाचे आहेत, ते घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. तुमच्या माहितीप्रमाणे तोलानी आता किती टॅक्स भरते आणि हे सगळी गोष्ट जर आपण निदर्शनात आणली तर तोलानीला किती टॅक्स भरावा लागेल? पूर्वी तर 5-6 लाखच भरत होते. माझा तक्रार अर्ज गेल्यानंतर आता काहीतरी 22 का 25 लाख रुपये भरत आहे. ॲक्च्युली त्यांनी गावकऱ्यांना त्या काळामध्ये गरीब मुलांना शिक्षण देणार म्हणून संस्था काढणार असं सांगितलं होतं. आपल्या शेतकऱ्यांनी भोळे भाबड्या शेतकऱ्यांनी त्यांना जमिनी दिल्या, पण गरीब मुलं नाही येत तिथे. एका मुलाला साधारण 4 वर्षाच्या कोर्सला 32 लाख रुपये घेतात आणि अशी कितीतरी मुलं आहेत. मग गावचा टॅक्स, गावचा विकास करण्याचा त्यांनी जे शब्द दिला होता तो तर राहिलाच बाजूला. टॅक्स पण भरत नाही आणि शासनाचे नियम पण त्यांनी भरपूर तोडलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ते ठीक आहे, काय शासन करेल ते, पण माझा विषय ग्रामपंचायतीपुरता मर्यादित आहे. ग्रामपंचायतीचा टॅक्स त्यांनी द्यावा जो नियमाने आहे तो, अशी माझी विनंती आहे. तुमच्या अभ्यासानुसार किती नियमाने त्यांनी टॅक्स भरला पाहिजे? जर समजा ते 36 लाख स्क्वेअर फूट असेल, 18 लाख स्क्वेअर फूट कायदेशीर, 18 लाख स्क्वेअर फूट इलिगल, तर जो ग्रामपंचायतीचा टॅक्स आहे कमर्शियल, समजा आपण 5 रुपये जरी धरला तरी 1,60,00,000च्या पुढे तो टॅक्स जातो वर्षाचा. धन्यवाद. नमस्कार, मी मंगेश तुकाराम काशी, RTI कार्यकर्ता इंदोरी. आपल्या येथील इंदोरी गावामध्ये तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट या नावाने एक मरीन लाईन ह्याची संस्था मरीन इंजिनिअरिंग संस्था चालू केलेली. ती मुळात
इंदोरी गावाला ग्रामपंचायतीला त्यांनी शैक्षणिक संस्था आहे या असं सांगून त्यांनी आपल्या याचा टॅक्स बुडवलेला आहे. याचा हे मागोवा घेताना माननीय प्रभाकर भालेकर यांच्याकडून मी मागे माहिती घेतली आणि त्यानंतर पंचायत आणि PMRD यांच्याकडे RTI अंतर्गत अर्ज करून मी त्यांच्या पूर्ण हे घेतला होता. तर त्यांनी टॅक्स भरलेला आणि बुडवलेला ह्याच्यात खूप मोठी तफावत होती. त्या काळी आढळली मला 5 लाख रुपये ते टॅक्स भरत होते आणि मुळात त्यांना टॅक्स भरायचा होता 65 ते 67 लाख अशी माहिती मला PMRD इथील कर्मचाऱ्यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावरती कार्यवाही केली होती. PMRD स्थापन झाल्याच्या नंतर हा टॅक्स मिळावा ही ग्रामपंचायतीला विनंती आहे. ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच यांनी जाऊन पूर्ण मोजणी करून तिथली प्रत्यक्ष किती जागा आहे, किती बांधकाम आहे ही मोजणी करून त्याच्यावर आपल्या याच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या नियमानुसार कमर्शियल आणि घरगुती काय असेल तो टॅक्स त्यांना आकारावा आणि जो आधीचा टॅक्स आहे तो पण पूर्ण काढण्यासाठी काय कारवाई करायची असेल त्याच्यासाठी ह्याची कायदेशीर कारवाई करायची जरी वेळ आली तरी ती करावी ही विनंती. तर मी सरपंच ग्रामपंचायत इंदोरी तालुका मावळ जिल्हा पुणे. आज आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भालेकरांना तसेच आमचे गावचे युवा कार्यकर्ते मंगेश भाऊ काशेद असतील यांनी तोलानीमध्ये जे बांधकाम झालेले आहे त्याविषयी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आले. त्याविषयी आम्ही चर्चा करत असताना तोलानीशी आम्ही पाठपुरावा केलेला आहे की त्यांनी त्यांच्या बांधकामाचं सविस्तर माहिती द्यावी, पण त्यांनी काय अजून आम्हाला ती माहिती दिलेली नाही आहे. तर भालेकरांना या विषयाचा पाठपुरावा करत असताना त्यांनी आमच्याकडे काही पुरावे सादर केलेले आहेत. तर त्यांचे ते पुरावे आम्ही व्यवस्थित अभ्यास करून तोलानीशी पण पुन्हा एकदा व्यवस्थित चर्चा करून आम्ही या विषयावर चांगल्या प्रकारे मार्ग काढायचा प्रयत्न करत आहोत. तसेच जर तोलानीने जर काही यामध्ये चुकीचे किंवा काही चुकीचे पेपर सादर केले असेल तर त्यांच्यावरती काय असेल ती योग्य ती कार्यवाही कायद्यानुसार आम्ही करू असे मी ग्रामपंचायतीच्या वतीने आपणा सर्व गावातील नागरिकांना विश्वस्त करत आहे.